नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला अग्रज संघटक प्रतिमान म्हणजे काय पाहायचं आहे. अग्रज संघटक प्रतिमान हे माहिती प्रक्रियाकरण प्रतिमाने या गटातून घेतलेलं आहे. या गटातले हे अग्रज संघटकाचं प्रतिमान आहे. डेव्हिड आसुबेल यांच्या उपपत्तीवर आधारित हे मांडलेलं प्रतिमान ओळखलं जातं. तर या अग्रज संघटकाचा विचार जर केला तर अग्रज म्हणजे अग्रक्रमाने येणार, आधी येणार. जसा अग्रक्रम हा सुरुवातीला असतो आणि त्याच्यामध्ये विविध कृतींची, संज्ञांची, घटकांची जी एकत्रीकरण मांडणी केली जाते त्याला संघटक असं म्हटलं जातं. मग प्राथमिक स्वरूपामध्ये असणारं साहित्य ते अध्ययन साहित्यापेक्षा सुद्धा तो अमूर्त स्वरूपामध्ये असतो. अमूर्त म्हणजे काय तर दिसत नाही पण आपल्या विचारात आहे त्याला आपण अमूर्त असं म्हणतो. दिसत नाही पण आपल्या विचारात आहे त्याला आपण अमूर्त म्हणतो. आणि प्राथमिक साहित्य अध्ययन साहित्यापेक्षा अमूर्त स्वरूपात व विधानाच्या स्वरूपामध्ये ते मांडलं जातं. त्याला अग्रज संघटक प्रतिमान असं म्हटलं जातं. प्राथमिक स्वरूपाच्या विधानामध्ये त्याची रचना केलेली असते पण कशी आहे सुरुवातीला आहे, अग्रक्रमामध्ये मांडणी केलेली आहे पण ते कसे आहे अमूर्त स्वरूपामध्ये असणारे विधान आहेत. ते आपल्यासाठी कसे आहेत दिसत नाहीत पण आपल्या विचारामध्ये असतात. आपल्या विचार प्रक्रियेमध्ये ते वारंवार येत असतात. अशा घटकांचा स्वरूपाचा त्याच्यामध्ये समावेश केला जातो आणि त्याची विधानाच्या स्वरूपामध्ये मांडणी केलेली असते. विद्यार्थ्याच्या परिचयाची तत्व किंवा संकल्पना असतील, संज्ञा असतील त्याचा त्याच्यामध्ये वापर केला जातो. विद्यार्थ्यांच्या परिचयाचा असणं आवश्यक आहे. त्याचा आपण वापर करतो. तो पाठ्यघटक कुठलाही असेल, आशय कुठलाही असेल, विषय कुठलाही असेल पण त्या ठिकाणी काय करतो विद्यार्थ्याच्या परिचयाची असणारे तत्व असतील, संकल्पना असतील, संज्ञा असतील त्या सगळ्या बाबींचा विचार केला जातो, उदाहरणांचा विचार केला जातो आणि अध्यापनामध्ये अग्रज संघटक प्रतिमान हे स्पष्टीकरणाच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी येणं आवश्यक असतं. कारण त्याचा अग्रक्रम आहे. अग्रक्रम म्हणजे सुरुवातीलाच येणार पण त्याच्यामध्ये आपण विचार केला विविध प्रकारचे तत्व असतील, संकल्पना असतील या सगळ्यांची मांडणी कशी आहे विधानाच्या स्वरूपामध्ये केलेली आहे. त्याच्यावर आधारित विविध प्रकारची उदाहरणं देणं अपेक्षित आहे. नुसते तत्व आणि संकल्पना सांगून चालणार नाही, वैशिष्ट्य सांगून चालणार नाही तर त्याच्यावर आधारित विशिष्ट प्रकारची उदाहरणं सुद्धा त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. उदाहरणांची रचना त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. त्यावेळेस विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाशी त्याचा संबंध जोडता येईल. तर अग्रज संघटक काय म्हणतात विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाशी संबंध जोडा. त्याचा संबंध जोडून चालणार नाही तर त्याच्यामध्ये शोधन वृत्तीचा विकास झाला पाहिजे. त्या पद्धतीचा आपल्याला वापर करायचा आहे. त्याच्यावर आधारलेले हे प्रतिमान आहे आणि त्याच्यातूनच आपल्याला आवश्यक स्पष्टीकरण त्या ठिकाणी मिळू शकतं. त्याच्यातून अध्ययनासाठी विद्यार्थी त्या ठिकाणी प्रतिसाद देऊ शकतो. या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. त्या अग्रज संघटक प्रतिमानाचा विचार जर केला तर त्याचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. एक आहे विवरणात्मक आणि दुसरं आहे तुलनात्मक. विवरणात्मक अग्रज संघटक प्रतिमानाचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये थोडक्यात पाठ आराखडा स्पष्ट करून सांगितला जातो. मग त्याच्यामध्ये तत्व असतील, संकल्पना असतील, वैशिष्ट्य असतील, गुणधर्म असतील त्या सगळ्याचा समावेश विवरणामध्ये येतो. विवरण म्हणजे त्याचं केलेलं स्पष्टीकरण असेल, विश्लेषण असेल ते सविस्तर स्वरूपामध्ये घेतलं जातं. दुसरा प्रकार आहे तुलनात्मक. आपण तुलना करत असताना दोन बाबीचा त्याच्यामध्ये समावेश करतो. नवीन घेत असतानाच ज्ञान आणि पूर्वीकडे आपल्याकडे असलेलं ज्ञान या दोन्हीची तुलना करून त्या ठिकाणी विचार केला जातो. त्याच्या आधारलेले हे तुलनात्मक अग्रज संघटक प्रतिमानाचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये फक्त तुलना केली जाते दोन संकल्पनेमध्ये, दोन तत्वामध्ये, दोन विचारामध्ये, दोन बाबीमध्ये त्याचा समावेश त्याच्यामध्ये आहे. आणि पहिलं आहे विवरणात्मक ज्याच्यामध्ये स्पष्टीकरण विश्लेषणावरती भर दिला जातो. दुसऱ्यात तुलनात्मक पूर्वज्ञान आणि नवीन ज्ञान या दोन्हीची तुलना त्या ठिकाणी केली जाते. त्याच्या संकल्पना, तत्व, संबोध, तत्वे या सगळ्यांचा समावेश त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे थोडक्यात हे दोन त्याचे प्रकार पडतात. त्याच्यानंतर पाहायचं आपल्याला की अग्रज संघटक प्रतिमानाचा असणारं पदबद्धता, संरचना आपण त्याला असं म्हणतो. त्याच्यामध्ये पहिला आहे उद्देश बिंदू. आता आपल्याला माहित झालंय उद्देश बिंदू म्हणजे काय. आपण संकल्पना प्राप्ती प्रतिमानामध्ये पाहिलेला आहे, भूमिका पालन प्रतिमानामध्ये पाहिलेला आहे आणि अध्यापनाची प्रतिमानाची माहिती अभ्यासत असताना सुद्धा आपण उद्देश बिंदूचा विचार केलेला आहे. की उद्देश बिंदू मध्ये काय आवश्यक आहे त्या प्रतिमानाच्या दृष्टिकोनातून विचार जर केला तर विद्यार्थी त्याच्यामध्ये क्रियाशील कसा राहील हा उद्देश डोळ्यासमोर ठेवला जातो. काय उद्देश बिंदू आहे की विद्यार्थी क्रियाशील राहील. तो क्रियाशील म्हणजे काय की सतत तो कुठल्या तरी कामामध्ये मग्न असला पाहिजे, तर सतत कुठली तरी कृती त्या ठिकाणी केली पाहिजे,
कोणती ना कोणती कृती त्या ठिकाणी अपेक्षित आहे, त्याला आपण क्रियाशीलता असं म्हणतो. पण ही कृती कशी असली पाहिजे? अर्थपूर्ण अध्ययनावर आधारलेली असणं अपेक्षित आहे. अर्थपूर्णरित्या अध्ययन होणं आवश्यक आहे, ज्याच्यातून बोधात्मक ज्ञानाची संरचना होईल. बोधात्मक म्हणजे काय? ज्ञानाची केलेली रचना. ते कसे आहे? बोधात्मक स्वरूपामध्ये आहे. म्हणजे उद्देश बिंदूचा विचार जर केला, त्याच्यामध्ये विद्यार्थी क्रियाशील, अर्थपूर्ण अध्ययन आणि बोधात्मक संरचनेचा विचार केला जातो. त्यावर आधारित हे उद्देश बिंदू हा प्रतिमानाचा एक भाग म्हणून पाहिला जातो. दुसरा आहे प्रतिमानाची केलेली संरचना. दुसरा काय सांगितलेला पदबद्ध? प्रतिमानाची संरचना. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की संघटकाचे सादरीकरण करणे. संघटकाचे सादरीकरण म्हणजे काय? आपण जे ध्येय निश्चित करण्यासाठी उद्दिष्टांची रचना करतो. उद्दिष्ट आपल्याला माहिती दोन प्रकारचे असतात. एक विशिष्ट स्वरूपाचे मांडलेले उद्दिष्ट, साध्य काय करायचं आहे, आणि त्याच्यावर आधारित काय असतात? पोषक उद्दिष्ट त्या ठिकाणी येत असतात. ते आपल्याला साध्य करायचे नसतात, पण विशिष्ट उद्दिष्टासोबत ते साध्य होत असतात. या दोन प्रकारच्या उद्दिष्टाचं त्या ठिकाणी सादरीकरण केलं जातं. ध्येय साध्य करण्यासाठी त्या ठिकाणी विचार केला जातो, त्याच्यावर आधारित संरचना. दुसरं सांगितलं जातं की त्याच्यामध्ये कृतीचं सादरीकरण होणं आवश्यक आहे. विशिष्ट प्रकारच्या कृती, विद्यार्थ्याच्या असतील किंवा शिक्षकाच्या असतील, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कृती आहेत. त्या कृतीवर आधारित त्याची संरचना असणं अपेक्षित आहे. कारण अग्रज संघटक प्रतिमानाचा जो उद्देश आहे, जो हेतू आहे, तो साध्य करायचा असेल तर त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या कृतीच्या सादरीकरणाचा विचार करणं आवश्यक आहे. बौद्धिक संरचनेचा विचार करणं आवश्यक आहे. बौद्धिक संरचनेचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा असणारा उत्साह त्या ठिकाणी टिकून राहिला पाहिजे व त्याच्यावर आधारित क्रिया त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर चिकित्सक दृष्टिकोनाची निर्मिती झाली पाहिजे. चिकित्सकतेवर आधारित त्या ठिकाणी विचार होणं आवश्यक आहे. आणि पुढला आहे तर्क आणि अंदाज अनुमानावर त्या ठिकाणी विचार केला गेला पाहिजे. या सगळ्याचा समावेश बौद्धिक संरचनेमध्ये होतो. तर वर्गामध्ये अध्यापन करत असताना आपण या सर्व बाबीचा विचार करतो. विद्यार्थ्यांना उत्साह टिकला पाहिजे, त्याला प्रेरणा देतो, मोटिवेट करतो, अध्ययनासाठी त्या ठिकाणी त्याला प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा उत्साह शेवटपर्यंत कसा टिकून राहील या दृष्टिकोनातून आपण विचार करतो. म्हणजे थोडक्यात अवधानाचा भाग त्या ठिकाणी आला. अवधान म्हणजे काय आपल्याला माहित आहे, आपण त्याचा विचार केलेला, अभ्यास केलेला, त्याची माहिती घेतलेली आहे. आणि त्याचबरोबर चिकित्सक दृष्टिकोन, नवीन संकल्पना आत्मसात करत असताना त्या नाविन्यपूर्णता जाणून घ्यायची असेल तर आपल्यामध्ये चिकित्सकता असणं आवश्यक आहे. शोधन वृत्ती त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आणि त्यावेळेस विशिष्ट तर्काच्या साहाय्याने आपण त्या ठिकाणी काय करतो? विश्लेषण देत असतो, स्पष्टीकरण देत असतो, माहितीचं सादरीकरण करत असतो आणि ज्ञान त्या ठिकाणी आत्मसात करत असतो. त्याच्यावर आधारित प्रतिमानाची संरचना आपल्याला सांगता येते. तिसरा घटक आहे सामाजिक प्रणाली. आता आपल्याला माहिती आहे सामाजिक प्रणाली कशाला म्हणायचं, आपण त्याचा अभ्यास केला आहे. थोडक्यात उदाहरणाच्या स्वरूपामध्ये विद्यार्थ्याला अध्ययनासाठी प्रवृत्त करणे, त्याच्यावर आधारलेली प्रक्रिया आहे. स्वयं अध्ययनावर आधारलेली प्रक्रिया आपण त्याला म्हणू शकतो. उदाहरणाच्या साहाय्याने विद्यार्थ्याला अध्ययनासाठी प्रेरित करतात. संकल्पना कुठली असेल, अनेक प्रकारचे उदाहरण दिले तर ती संकल्पना चटकन लक्षात येत असते. त्याची तुलना जर केली, इतर घटकाचा संबंध जोडला तर ती संकल्पना, तो संबंध त्याच्या लक्षात येत असतो. एक विशिष्ट प्रकारची कृतींची मालिका त्या ठिकाणी जोडणं आवश्यक आहे की जेणेकरून त्याच्यातून विद्यार्थ्याचं अवधान वर्गामध्ये टिकून राहत असतं आणि ज्ञानाची सांगड घालण्यासाठी त्या ठिकाणी मदत होत असते. त्यावर आधारलेली सामाजिक प्रणाली आपल्याला दिसून येते. हा अग्रज संघटक प्रतिमानाचा एक भाग आहे. त्याच्यानंतर चौथा सांगितलेला आहे प्रक्रियेचे तत्वे. आता प्रक्रियेच्या तत्वामध्ये काय आहे, तर अग्रज संघटक प्रतिमानाचा विचार जर केला तर प्रक्रियेचे तत्व सांगतात विद्यार्थ्यांचं शंका समाधान त्यांचं निरसन झालं पाहिजे. पण शंका समाधान निरसन करायचं असेल तर विद्यार्थ्याला प्रश्न विचारा, विद्यार्थ्यातून उत्तरे घ्या आणि पुन्हा त्यांना प्रश्न विचारा. त्यावेळेस विद्यार्थी त्या ठिकाणी बोलका होईल, कृतशील राहील आणि त्याच्यात असणाऱ्या शंका प्रश्नाच्या उत्तराच्या साहाय्यानं त्याचं निरसन होईल. त्यावेळेस हे तत्व त्या ठिकाणी पूर्ण होताना दिसतो. त्याचा पुढला भाग सांगितलाय की सहाय्यभूत प्रणाली. सहाय्यभूत प्रणालीचा विचार केला अध्यापनासाठी प्रतिमानासाठी आवश्यक असणारे सर्व प्रकारचे संदर्भ, विशिष्ट प्रकारच्या उदाहरणांची केलेली रचना, विशिष्ट प्रकारचे वापरलेले साहित्य, हे सगळं कशामध्ये येतं तर सहाय्यभूत प्रणालीमध्ये येतं. कारण प्रतिमानाची रचना करायची असेल, मांडणी करायची असेल तर सगळ्यात महत्वाचा वाटा म्हणजे हा सहाय्यभूत प्रणालीचा असतो. त्याच्यावरच आपला प्रतिमानाचा उद्देश आणि ध्येय निश्चित होताना दिसून येतं.
त्याच्यामुळं त्या प्रतिमानामध्ये असेल किंवा अध्यापनाच्या प्रक्रियेमध्ये असेल तर सहाय्यभूत प्रणाली त्या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसून येते. म्हणजे अग्रज संकट प्रतिमानाचा विचार जर केला, त्याची पदरचना, त्याच्या संरचनेचा विचार जर केला तर त्याच्यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे उद्देश बिंदू आहे, प्रतिमानाची संरचना आहे, सामाजिक प्रणाली आहे आणि प्रक्रियेचे तत्व व सहाय्यभूत प्रणाली या सगळ्यांचा समावेश. आणि अग्रज संघटक प्रतिमान म्हणजे आपण काय याचा विचार जर केला तर अग्र स्वरूपामध्ये ज्या प्राथमिक स्वरूपाच्या क्रिया, तत्व असतील, संकल्पना असतील, उदाहरणे असतील, विधानाच्या स्वरूपामध्ये जी मांडणी केली जाते त्याला अग्रज संघटक प्रतिमान असं म्हटलं जातं. आणि त्याच्यामध्ये उद्देश बिंदू, प्रतिमानाची संरचना, सामाजिक प्रणाली, प्रक्रियेचे तत्व आणि सहाय्यभूत प्रणाली या सगळ्यांचा समावेश होताना दिसून येतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून पुढील व्हिडिओचा लाभ तुम्हाला घेता येईल. धन्यवाद.